संतांना आयुष्याची ही उपाधी द्यायची आहे माईबाप, पण संतांना काय द्यायचंय, भगवंताजवळ काय ठेवायचंय? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय असतील, पण 11वं जे मन आहे ना ते भगवंताला द्यायचंय माईबाप. जे मन प्रभूच्या चरणावर लावायचे, पण ते काही लागत नाही माईबाप, कारण ते इतकं चंचले पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते हातात राहत. आता इथे कीर्तनात बसलेत, पण तुम्ही घरी आहात, कुलूप लावलंय ना, घरात कोण शिरलं नाही ना, गॅस बंद केलाय ना, नाही का? मग हे मन इथे आहात, उपस्थिती इथे आहे, पण मन मात्र भटकायला गेलंय. आणि हेच मन भगवंताच्या चरणावर लावायचं. इतकं चंचल आहे, कसं चंचल आहे थोडक्यात सांगते माई बाप. एक गारुड्या होता, गारुड्या, त्याच्याबरोबर एक बोकड, माकड आणि तो असा त्याचा खेळ रंगायचा. नदीच्या पलीकडे त्याचा खेळ रंगून झाला होता आणि त्याला नदीच्या अलीकडे यायचं होतं. बरं त्यावेळेस काय असे हायवे एक्सप्रेस नव्हते माईबाप, एवढे चांगले दोंद्या गावासारखे काही रस्ते नव्हते बरं का बाबा. आणि मग असा रस्ता नसल्यामुळे मग काय त्या नदीच्या अलीकडून पलीकडे यायचं म्हटल्यावर बोटीतून यावं लागायचं, ओढीतून जायचं. ओढीवाल्याला सांगितलं, बाबा माझा इथला खेळ संपलाय, आता मला पलीकडच्या गावात जाऊन उद्या दुसऱ्या दिवशी दोंद्यामध्ये खेळ करायचा आहे, मला आता घेऊन चल. त्यावेळेस तो बोटवाला म्हणाला, होडीवाला म्हणाला की बाबा तुला नेईन, त्या बोकडालाही नेईन, पण त्या माकडाला काही घेऊन जाणार. तो म्हणाला, अरे बाबा असं काय करतो, गरीबाच्या पोटावर पाय देतो, माझा सारा खेळ त्याच्यावर आहे. तो नाचला नाही तर मला काही दाम मिळणार. एका माणसाचे 50 घेतो ना, डबल नाही घे, 100 घे, तिघांचे 300 घे, पण बाबा तुम्हाला घेऊन. असं म्हटल्यानंतर तो म्हणाला, एका अटीवर, त्या माकडाचे हात बांधायचे, पाय बांधायचे, मग होडीमध्ये ठेवायचं, आणि त्या माकडाला बांधून घेऊन जाशील तर तुला नेईन. म्हटलं चालतंय, चल बाबा. त्या बोकडाला हळूच त्याने त्या ओढीमध्ये उतरवलं, बोकड बसवलं, यांनी सगळा त्याचा गाजा बोस्तर काय असतो तो आवरला, ते गठुडं बांधलं आणि ओढीत ठेवलं. त्या माकडाचे हात बांधले, पाय बांधले आणि त्याला उचललं आणि होडीमध्ये ठेवले. प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर दोंद्या गावाच्या किनाऱ्यावर तो येणार. ऐल तरावरून पहिलं तराकडे येणार. तेवढ्यात त्या माकडाला आठवलं, अरे जवळ पोहोचत आलोय, पण अजून आपण काही केलं. आता आपण काही केलं नाही, एवढं शांत राहिलो कसं आपण. हात बांधलेले, पाय बांधलेले त्या माकडाने हळूच खाली दोन्ही हात केले, बारीक अशी काठी उचलली. ती काठी उचलली आणि त्या बोकडाच्या नाकाजवळ नेली आणि त्याच्या नाकात असं केल्याबरोबर ते बोकड ताटकन उठलं माई बाबा. ते बोकड जसं ताटकन उठलं आणि हालायला डुलायला लागलं, तशी ती वडी, बोकड, मालक, माकड. तो होडीवाला म्हणाला, मला पोहता येतोय, मी चाललो दोंद्याला, तू बस. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य इतकं आहे माय बाप, क्षणभर सुद्धा हे मन टिकत नाही, क्षणभर सुद्धा शांत राहू शकत नाही माई बाप. ज्या अंशाचे अंशात्मक रूप आपण आहोत, त्या अंशापर्यंत सुद्धा हे मन आपल्याला भिडू देत नाही माई बाप. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, ममेवांश जीव लोके जीवभूत सनातनः मन षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतिस्थाने कर्षती. जीव हा काय आहे, अंश रूपाने माझा आहे, मी अंशात्मक आहे आणि जीव माझा अंश आहे. त्या जीवाने काय करावं, तर त्या जीवानी जन्माला आल्यानंतर काय करावं माईबाप, तर माझ्या जवळ यावं, माझ्या चरणावर विलीन व्हावं आणि जीवनाचं सार्थक करून घ्यावं. मग त्याच्यासाठी देह ठेवायची गरज आहे का? देह ठेवायची गरज नाही. या देहाने ते सत्कर्म आम्हाला करायचंय माईबाप. कारण आत्मा हा अविनाशी आहे, आत्मा हा अविनाशी आहे, हा मरण पावणार नाहीये. याला शस्त्राणी अस्त्राणी आपण मारू शकणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात, नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैमम क्लेदय आपनोती न शोषती मारुता. हा आत्म्याला कशानेही मारता येणार नाहीये माईबाप. मग ह्या आत्म्याला जर कशाने मारता येणार नाही, तर मग काय करायचंय, तर भगवंताला आपलं देव माझा करून घ्यायचंय. देव माझा 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 मी देवाचा आणि हीच माझी सत्यवाचा. मग भगवंताला एवढंच सांगायचंय, देवा काही नको देऊ, काही नको देऊ, देशील तर काय दे, फक्त मी भक्त आणि तू देव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी. ब्रह्मज्ञान नको भगवंता मला, कारण ब्रह्मज्ञान पचवण्यासाठी सुद्धा खूप मोठी ताकद लागते माईबाप.
खूप मोठी ताकद लागते. 2 मिनिटात सांगून देते ब्रह्मज्ञान कुणाकुणाला पचतं. लायकीपेक्षा जास्त मिळालं की तुम्हा आम्हालाही पचत नाही. बोलणं थोडं कडू वाटेल, कानाला ऐकू वाटणार नाही, पण खरंच सांगते लायकीपेक्षा जास्त मिळालं की कुणालाही पचवता येत नाही माई बाप. तुमच्या आमच्या सारखं घर होतं, त्या मालकीने सुंदर असं दूध उकळवलं. 1-2 लिटरचं दूध 1 लिटरवर उकळवलं. उकळवल्यानंतर काजू बदाम मनुके पिस्ता काय काय असतं तेवढं सगळं त्या दुधात घातलं. साखर घातली, खवा सगळं घातल्यानंतर थोड्या वेळाने त्याची काय झाली माईबाप, बासुंदी झाली. काय झाली? बासुंदी झाली. आणि ही बासुंदी झाल्यानंतर सगळ्यांनी चाटून पुसून खाल्ली. आणि सगळ्यांनी चाटून पुसून खाल्ल्यानंतर घरातल्या मालकाला लक्षात आलं की अरे हे आपण सगळ्यांनी खाल्लं, पण घराबाहेर जो कुत्रा माझ्या घराचं दाराचं राखण करतो त्याने मात्र हे काही खाल्लं. त्या मालकाने वाटीभरती बासुंदी घेतली, कुत्र्याजवळ गेला, कुत्र्याला ती खायला त्याच्या वाटीत टाकली. कुत्र्याने ती बासुंदी चाटून पुसून खाल्ली माई बाप. आणि खाल्ल्यानंतर 10 मिनिटांनी काय झालं? काय झालं? उलट्या झाल्या, कारण त्याला पचलं नाही. म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवायचा करी. भगवंता ब्रह्मज्ञान नको, फक्त तू देव आणि मी भक्त. एवढं जरी मला कळलं तरी माझं आयुष्य सार्थकी लागेल, माझं जीवन सार्थकी लागेल आणि मी तुझ्या उपकारामधून उतराई होऊ शकतो. हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे